नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचं जे भाषण झालं राज्यसभेमध्ये त्यावर थोडा उहापोह करणार आहे. अर्थात नरेंद्र मोदी हे देशातील आजचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत हे त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात. देशातले सगळे राजकीय विश्लेषक ते मान्य करतात. त्यामुळे राज्यसभेत जो राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा आभार प्रस्ताव होता त्यावर पंतप्रधानांनी दिलेलं उत्तर हे लोकांना आवडणारं असेल याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. पण तरीही त्याला विरोध हा केला जाणार आहे आणि तो होणार आहे. पण हे भाषण करताना आपण देशाचे पंतप्रधान आहोत किंवा देशाचे प्रमुख नेते आहोत याचं भान एक माणूस किती छानपैकी राखू शकतो त्याचा नमुना म्हणून या भाषणाकडे बघायला लागतं. पण त्याच वेळेला नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही अधिक अनुभवी संसदीय कामकाजामध्ये आपलं आयुष्य खर्ची घातलेले अनेक नेते त्याच सभागृहात बसलेले होते आणि ते सुद्धा निमूटपणे ऐकत होते आणि त्या सगळ्यांवर मात करून आपलं संसदपटुत्व जेव्हा मोदी दाखवतात तेव्हा त्याची दखल घ्यावीशी वाटते. ही दखल का घ्यायची मित्रांनो, तर त्याचं कारण असे की सगळेच्या सगळे विरोधी पक्ष नरेंद्र मोदींना कुठे ना कुठेतरी पराभूत करायला टपलेले आहेत. ते वेगवेगळ्या जागा शोधत असतात, वेगवेगळी निमित्त शोधत असतात आणि तरीही हा माणूस त्या सगळ्यांना पार करून जातो. तेव्हा मला एका गोष्टीचं नवल वाटतं की जर तुम्हाला खरोखरच मोदींना हरवायचं असेल तर मग तुम्ही त्यांच्या दुबळ्या बाजू का शोधत नाही. कुठलीही लढाई जी असते ती वैचारिक असो किंवा प्रत्यक्ष युद्धाची लढाई असो, त्या लढाईमध्ये जेव्हा आपण शत्रूवर आपल्या हल्ला करतो, प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करतो, तेव्हा त्याची दुबळी बाजू आधी शोधली जाते. तो ज्या जागी भक्कम आहे तिथे हल्ला केला जात नाही. आपण बघतो की भारताच्या विरोधात पाकिस्तानने जी दहशतवादाची लढाई दीर्घकाळ चालवलेली आहे त्याच्यात भारत कुठे अतिशय भक्कम उभा आहे. भारताची सेना, लष्करी दळ जिथे खंबीरपणे उभे आहेत तिथे हल्ला केला जात नाही. त्यात कुठली तरी दुबळी बाजू शोधली जाते आणि तिथून घुसखोरी केली जाते आणि उत्पाद घडवला जातो. इथे पण देशाच्या राजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही एक स्पर्धा करत असता ती एक प्रकारची लढाई आहे, सामाजिक असो राजकीय असो. त्यामध्ये तुम्हाला ज्याच्यावर यश मिळवायचं आहे, ज्याच्यावर कुरघोडी करायची, बाजी मारायची, तो दुबळा कुठे हे शोधावा लागतो. पण दुर्दैव असं आहे की मोदींची जी सशक्त बाजू आहे, तुम्हाला आठवत असेल की गेल्या आधीच्या कारकिर्दीमध्ये 5 वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाच अशाच प्रकारे जिथे मोदी लोकप्रिय होतात त्या गोष्टीवर हल्ला केला जातो. मोदींच्या सरकारच्या आणि खुद्द मोदी पण आज बोलले की माझी काही मी परमेश्वर नाही आहे, माझ्याकडूनही अनेक चुका होऊ शकतात. त्या चुका दाखवणं हेच तर विरोधी पक्षाचं काम आहे आणि ती कारणं शोधून राजकारण केलं तर उत्तम आहे हे खुद्द पंतप्रधान सांगतायत. पण त्यांचं नशीब इतकं आहे की त्या मोदींचे विरोधक हे मोदींच्या सामर्थ्यवान बाजू बघतात आणि त्याच्यावर जाऊन हल्ला करतात आणि कपाळमोक्ष विरोधी पक्षाचा होतो. लोकसभेच्या वेळेला चौकीदार चोर हे, राफेल हे विषय घेतले गेले. त्यात मोदी हरणार नव्हते. याचं कारण निवडणुका जिंकण्यासाठीचं राजकारण आणि देशाची सुरक्षा किंवा इतर बाबीमध्ये देशाला समर्थ बनवण्याचं राजकारण किंवा निर्णय प्रक्रिया या मोदींनी वेगळ्या ठेवलेल्या आहेत. मतं मिळवण्यासाठी अधिकाधिक जनतेला खुश करणं, त्या जनतेपर्यंत शासकीय योजनांचे लाभ जाऊन पोहोचतील यासाठी प्रयत्न करणं याकडे मोदींचा कटाक्ष असतो. गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करताना मोदींनी इतर राज्यांपेक्षा फार मोठे काही पराक्रमी निर्णय घेतले किंवा आउट ऑफ द वे जाऊन काही भूमिका घेतल्या, योजना आखल्या असं बिलकुल नाही. रस्ते, स्वच्छता, पाणी, धरणं, उद्योग विकास, गुंतवणूक हेच सगळे विषय इतर सगळे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्ष घेतात तेच मोदींनी गुजरातमध्ये घेतले होते.
मग गुजरातमध्ये ते यशस्वी झाले आणि त्या बळावर देशाचे पंतप्रधान झाले, तर मोदींनी असं काय केलं बघावं लागेल. त्यात तुम्हाला एक गोष्ट दिसेल की जनतेला जाऊन भेटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या योजना म्हणून तयार करणं कागदावर ठीक असतं, पण खरोखरच त्या भेटतात का, लोकांपर्यंत जाऊन पोहोचतात का? राहुल गांधी जे आजचे विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मानले जातात, त्यांचे वडील राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा ते काय म्हणाले होते की ज्यावेळेला 100 रुपये गरीब जनतेसाठी आम्ही केंद्राकडून किंवा सरकारकडून पाठवतो तेव्हा फार तर त्यातले 10-15 रुपये गरिबापर्यंत पोहोचतात आणि 85 रुपये 100 रुपयातले हे मधल्यामध्ये गाळतात, गडप होतात किंवा कुठेतरी पाझरून जातात, गडप होतात. तेव्हा 100 रुपयातले 15 रुपये फार तर लोकांपर्यंत जातात, म्हणजे 85 रुपयाची नासाडी होते. नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये काम करताना किंवा आज पंतप्रधान म्हणून काम करताना तिकडे कटाक्षाने लक्ष दिलेलं की आपण जेव्हा इतके पैसे खर्च करतो तेव्हा त्या 100 रुपयातले निदान 50 रुपये, 70 रुपये, 75 रुपये, 80 रुपये, शक्य झालं तर 100च्या 100 रुपये सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. याची जर आपण काळजी घेतली तर अधिकाधिक जनता म्हणजे पर्यायाने मतदार खुश होईल आणि तो मतदार खुश असला की निवडणूक जिंकणं सोपं होतं. बाकी विरोधी पक्षांनी वैचारिक भूमिकेवर, राजकीय भूमिकेवर, कुठल्याही भूमिकेवर आपल्यावर कितीही कडवी टीका केली तरी आपल्याला फरक पडत नाही जोपर्यंत मतदार खुश आहे. आणि मग मतदार खुश करण्यासाठी ज्या सार्वजनिक गरिबासाठी, जनतेसाठी योजना घेतल्यात तिचे लाभ हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. याकडे मोदी कटाक्षाने लक्ष देत आहे आणि ते त्यांनी गुजरातमध्ये केलं होतं. तेच आता ते राष्ट्रीय पातळीवर करतात. त्यामुळे मग अशा गोष्टीवर हल्ला करता कामा. आज आपण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आपण बघितलं तर जनधन योजना असेल, ती उज्ज्वला योजना असेल, दुर्गम भागामध्ये आधी ज्यांनी कधी वीज पोहोचली नाही ज्या गावात त्यापर्यंत वीज जाऊन पोहोचणं असेल, रस्ते बांधणी असेल, अशा ज्या योजना थेट गरिबाला जाऊन भेटतात. एक शेतकऱ्याला अनुदान देऊ केलं त्यांनी वर्षाला 6,000 रुपये, मग दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये थेट गरिबाच्या खात्यात जाऊन पोहोचले. आता जे बंगालमध्ये निवडणुका आहेत त्याविषयी प्रचार करताना अमित शहा काय म्हणाले की प्रत्येक गरीब शेतकरी, सीमांत शेतकरी म्हणजे जो दुर्बळ किंवा अल्पभूधारक शेतकरी आहे त्यासाठी मोदी सरकार आपल्या तिजोरीतून 6,000 रुपये देतं. पण ती योजना अशी आहे की ती मध्ये कुठलंही कोण नाही, थेट केंद्र सरकारच्या खजिन्यातून, तिजोरीतून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येतात. फक्त त्याचा जो तपशील आहे तो राज्य सरकारकडून पुरवावा लागतो. पण देशाच्या बहुतांशी राज्यामध्ये ही योजना यशस्वी झाली असताना बंगाल मात्र त्यापासून किंवा बंगालचा अल्पभूधारक शेतकरी त्यापासून वंचित राहिलाय. कारण ती आवश्यक ती माहिती, त्या शेतकऱ्यांची नावं, त्यांची खाती, त्यांचे पत्ते, त्यांची बँक खाती, ही माहिती ममता सरकारने केंद्राला पुरवली नाही. त्यामुळे हा शेतकरी, बंगालचा अल्पभूधारक शेतकरी वंचित राहिलाय. मोदींनी काय केलं लक्षात घ्या मित्रांनो की हे जे काय दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये त्याच्या खात्यात जमा होतात, ते जमा होतात. त्याच्यासाठी कोणाच्या सह्या घ्यायला जायला लागत नाही. हा केंद्र सरकारकडे त्यांची माहिती पोहोचली पाहिजे आणि ती माहिती पोहोचली की जातात. पण ते पैसे मधला कुठला तरी अधिकारी, क्लार्क, मंत्री, मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय व्यवस्था यांना ते पैसे हडप करण्याची सोय ठेवलेली नाही. आणि इथे एक गोष्ट लक्षात येते की हा नरेंद्र मोदी यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे, हे त्यांचं बलस्थान आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला करून तुम्हाला मतदार जिंकता येणार नाही. आंदोलन, आणि मोदी आज राज्यसभेत बोलले की बुद्धिजीवी आणि श्रमजीवी हे शब्द आपण ऐकले होते, पण एक नवी जमात आली आहे ती आंदोलनजीवी आहे. खरं तर हा शब्द मी एक साधारण 15-20 दिवसापूर्वी किसान आंदोलनाच्या निमित्ताने वापरलेला होता की आंदोलनकारी म्हणजे नाकर्ती मंडळी आहे. ती कुठल्या ना कुठल्या विषयात काही आंदोलन सुरू झालं की त्यात घुसखोरी करतात. योगेंद्र यादव वगैरे ही नावं मी नव्याने तुम्हाला सांगायला नको, प्रशांत भूषण वगैरे. काँग्रेस किंवा विरोधी पक्ष हे त्यांच्या इतके आहारी गेले
की आपण सत्ताधारी संसदेमध्ये सरकारची कोंडी करावी हे विसरून गेले. संसदेचं कामकाज बंद पाडलं की ते खुश असतात, पण त्यामुळे सरकारला कुठलीही अडचण येत नाही. सरकार आपले निर्णय घेते, ते राबवते, त्यातून ती मतदारापर्यंत जनतेपर्यंत पोहोचते आणि मग सत्ताधारी पक्षाला त्याचा निवडणुकीत लाभ मिळत असतो. 2019ला अधिक जागा भाजप किंवा मोदी का मिळवू शकले? कारण त्यांनी ज्या काही योजना आखल्या त्याचे लाभ जनतेपर्यंत मतदारापर्यंत पोहोचलेले होते. त्यामुळे त्या योजने कुठे त्रुटी राहिल्या किंवा कुठल्या योजना अपयशी ठरल्या त्या समोर आणून यामुळे जनतेचे हाल कुठे झाले यावरच विरोधी पक्षांनी हे केलं. सगळं ते करताना कुठे कुठे सरकारकडून भ्रष्टाचार झाला हे जर समोर आणलं असतं आणि त्याच्यावर हल्ला चढवला असता तर मोदी सरकारची नक्की पळापळ होऊ शकते. फरक एक लक्षात घेतला पाहिजे, आंदोलन आणि संसदीय कामकाज यातला जो फरक आहे, तुम्ही सरकारची कोंडी संसदेमध्ये, कायदे मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये करू शकता. कारण विधिमंडळामध्ये जे जे प्रश्न विचारले जातील, विरोधी पक्ष ज्याच्यावर हल्ला करतील त्याचं कायदेशीर समर्थन द्यावं लागतं आणि तिथे जरा सुद्धा अपुरी माहिती किंवा खोटी माहिती देता येत नाही. हा, जी माहिती गोपनीय असते ती देता येत नाही. तुम्हाला आठवत असेल की राफेल करार त्याविषयीची गोपनीय माहिती देण्यास सरकारने नकार दिला होता आणि अगदी जेव्हा विषय सुप्रीम कोर्टात गेला तेव्हा सुप्रीम कोर्टाला ती माहिती लिफावा बंद करून मोदी सरकारने दिली होती. पण ती गोपनीय राखावी हा निर्णय खुद्द शेवटी सुप्रीम कोर्टाने घेतला. पण अन्यथा जे जाहीर निर्णय आहेत त्याचे बारीक सारीक तपशील संसदेत किंवा कायदे मंडळात विचारून सत्ताधारी पक्षाची पळापळ विरोधी पक्ष करू शकतो आणि त्यासाठी संसद चालली पाहिजे. ते कामकाज बंद पाडून उपयोग नाही. पण मोदी सरकारच्या काळामध्ये असं तुम्हाला दिसेल की सतत गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्यात आलं, बहिष्कार टाकण्यात आला, सभात्याग करण्यात आला आणि त्यामुळे मोदी सरकारला शासकीय कामकाज आपल्याला पाहिजे तसं चालवणं सोपं होत गेलं आणि जनतेचं काही चढलं नाही. साहजिकच त्याचा लाभ त्यांना पुढल्या निवडणुकीत मिळाला होता आणि आज सुद्धा मोदी तेच म्हणाले. मोदी राज्यसभेत बोलताना काय म्हणाले की कोरोनाच्या काळातली जी कोंडी होती, घराबाहेर पडता येत नव्हतं, लॉकडाऊन होता, अशा वेळेला घरात बसून माणसं कंटाळलेली होती, शिंडलेली होती. विरोधी पक्ष सुद्धा घरात बसून शिंडलेले होते, कंटाळलेले होते. तर तो सगळा राग जर त्यांनी संसदेत येऊन माझ्या विरुद्ध काढला, सरकार विरुद्ध काढला तर काही वाईट नाही. त्यांचं मन त्यामुळे स्वच्छ झालं, साफ झालं. त्यांना एक प्रकारचा आनंद मला शिव्या देण्यातून मिळाला असेल तर तो आनंद त्यांनी घेत राहावा. यातला उपरोध मित्रांनो लक्षात घेतला पाहिजे की संसदीय कामकाजात लक्ष घालून सरकारच्या अधिकाधिक त्रुटी काढून सरकारची पळापळ करणं, सळो की पळो करून सोडणं सरकारला, हे विरोधी पक्षाचं लोकशाहीतलं काम आहे. पण आजचे विरोधी पक्ष मोदी सरकारच्या बाबतीत तिथेच तोकडे पडतात आणि म्हणून मोदी सरकारसाठी कारभार सोपा झालेला आहे. आंदोलन वरकरणी आपल्याला वाटतं की हे आंदोलन पेटलं, ते आंदोलन पेटलं, हे आंदोलन लांबलं, हे हिंसाचारी आंदोलन झालं, त्यामुळे सरकारची अडचण होत नाही. तुम्ही सरकारच्या डोक्यावर किती खापर फोडा, पण अशी आंदोलनं हाताळणं हा सरकारचा विषय नसून प्रशासकीय व्यवस्थेचा विषय आहे. आणि जेव्हा प्रशासकीय व्यवस्था ही परिस्थिती हाताळत असते, कुठे अश्रूधूर सोडला जातो, कुठे खटले भरले जातात, अटक केली जाते, काय पाण्याचे फवारे सोडले जातात, कदाचित गोळीबार होतो, हे सगळं प्रशासकीय काम आहे. आणि त्यामुळे तिथे काही उलटापालट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करता येतो, त्याची चौकशी जाहीर केली जाते. पण सत्ताधारी जे असतात हे त्यापासून नामानिराळे राहतात. गोळीबारासाठी तुम्ही कुठल्याही सरकारला, सत्ताधारी पक्षाला किंवा नेत्याला, मुख्यमंत्र्याला जबाबदार धरू शकत नाही. मी मागे एका व्हिडिओत उदाहरण दिलं की आज ते शेतकरी आंदोलनात बसले म्हणून कळवळा व्यक्त करणारे शरद पवार हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारी मंत्र्यांची आणि आदिवासी मंत्र्यांची भेट व्हावी म्हणून गोवारी
आदिवासींचा जो मोर्चा आला होता त्याच्याकडे सरकारने पाठ फिरवली आणि पोलिसांनी तो मोर्चा अडवल्यानंतर चेंगराचेंगरी होऊन 100वर माणसं मरण पावली होती. म्हणून शरद पवार अडचणीत आले का? बिलकुल नाही आले मित्र. त्यांच्यावर त्यातला कुठला ठपका आला नाही. पण त्या मोर्चाकडे तितक्याच असंवेदनशील रीतीने पवारांनी बघितलं होतं आणि आजवरच्या अनेक सरकारांनी बघितलेले. दिल्लीमध्ये इंदिराजींच्या हत्येनंतर जे शिखांच्या विरुद्ध दंगल झाली त्या दंगलीमध्ये हजारो शीख मारले गेले, त्यांची घरदार संसार जाळले गेले. त्याचा ठपका अजून तरी कोणावर आलाय का? काँग्रेसच्या. त्यामुळे सरकारला अशा आंदोलनाची झळ बसत नाही. हा त्याचा अपप्रचार करता येतो. पण तुम्ही संसदेत बसून संसदीय कामकाजात बसून जेव्हा त्यातल्या एका गोष्टीचा जाब विचारायला लागतात, कृषी कायदे तुम्हाला आक्षेपार्ह वाटतात, ते बसा संसदेत बसा आणि त्याच्यावर हल्ले करा, त्यातल्या त्रुटी दाखवा, त्यातून होणारा अन्याय दाखवा, मग सरकार अडचणी देतं. पण गंमत बघा की ज्यावेळेला हे कृषी कायदे हे संसदेत चर्चेला आणले गेले तेव्हा राहुल गांधी आणि सोनिया गांधीच गायब होते, ते परदेशी गेलेले होते. खुद्द शरद पवार त्या राज्यसभेमध्ये हे कृषी कायदे चर्चेला आले तेव्हा सभागृहात गैरहजर होते आणि आज ते मोठं बोलतात. तिथे मोदी त्यावर दुखण्यावर बोट ठेवत आहेत की तुम्ही मला योग्य रीतीने संसदीय पद्धतीने विरोध करून कोणी पकडतच नाही आहेत. त्यामुळे आनंद घेत राहा. नुसताच माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धी मिळते, तुम्हाला टीव्हीवर दाखवलं जातं, यातून तुम्हाला आनंद मिळत असेल तर जरूर घ्या असं मोदी सांगते. कारण तुम्ही अत्यंत निष्प्रभ विरोधी पक्ष आहात आणि निष्प्रभ राहण्यामध्ये जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो जरूर आनंद घ्या. काय म्हणतायत मोदी लक्षात घ्या, ते आनंद घ्या म्हणतायत. बी हॅपी, एन्जॉय. तुम्ही अशा प्रकारच्या आंदोलनातून आनंद घेत असाल तर त्यामुळे सरकार अडचणी देत नाही आणि त्यामुळे सरकार चालवण्यातला आनंद मी लुटतो असा मोदींच्या बोलण्यातला आशय आहे. आणि तो जर विरोधी पक्ष समजून मोदींची कोंडी करणार नसेल तर मोदींना हरवणं शक्य नाही मित्र. मोदींना हरवणं शक्य नाही. राज्यसभेत मोदी जे बोलले ते अत्यंत बारकाईने बोललं. त्यांनी कोणाकोणाला कसे कसे टोमणे मारले की ते 3 कृषी कायदे जे आहेत त्या सुधारणा प्रत्येक पक्षाला आणायच्या होत्या. आपापल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पण प्रत्येक पक्षाने त्याचा उल्लेख केलेला आहे. फक्त ते आले तर मोदीला दोषी ठरवायचा, मोदीच्या डोक्यावर कसलंही नसलेलं खापर फोडायचं, म्हणून विरोधासाठी विरोध करताय, त्यातून काही निष्पन्न होणार नाही. याचं कारण ते शेती सुधारणांचे कायदे आहेत आणि त्याच्यात प्रचंड प्रमाणावर छोट्या शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. हा ठीक आहे, आंदोलन चालू आहे, पण आंदोलनाचं जे राजकारण आहे ते सरकारची जर कोंडी करू शकणार नसेल तर सरकारला सुद्धा ते लाभदायक आहे. ते प्रशासकीय डोकेदुखी आहे. पण ती प्रशासकीय डोकेदुखी जी आहे ती सरकारसाठी किंवा सत्ताधारी पक्षासाठी डोकेदुखी नसते. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राज्यसभेत म्हणाले की मला शिव्याशाप देण्यातून तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो जरूर घ्या आणि आनंदच घेत राहा. याचा अर्थ असाच चुकीचा विरोध करत राहा जेणेकरून माझ्या सत्तेला आणि माझ्या सरकारला कुठलाही राजकीय धोका निर्माण होत नाही. अर्थात हा धडा आहे त्यातला. ही शोकांतिका आहे की आपल्याला विरोध कसा केला पाहिजे आणि आपल्याला कुठल्या मार्गाने अडचणीत आणलं जाऊ शकतं हे सत्ताधारी पक्षाचा प्रमुख नेता सांगतोय, विरोधी पक्षांना समजवतोय, पण ते समजून घेण्याची इच्छा सुद्धा आपल्याला विरोधी पक्षांकडे दिसत नाही. यासारखं लोकशाहीचं दुर्दैव नसतं. एक लक्षात ठेवा की आंदोलन हा निवडणूक किंवा संसदीय असंसदीय किंवा संसद बाह्य राजकारणाचा विषय आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सरकारची सर्वात मोठी कोंडी संसदेत होत असते. तो कडचे सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे आणि ज्यांना संसदीय राजकारणात शिरायचं नाही, निवडणुकीत पडायचं नाही, त्यांच्यासाठी आंदोलन किंवा असहकार हा मार्ग असतो. गंमत अशा की संसदीय राजकारणात असलेले लोक आज इतके नाकर्ते झाले की संसद बाह्य राजकारणामध्ये जे लोक आहेत
त्यांच्या आडोशाला त्यांच्या वळचणीला जाऊन विरोधी पक्ष बसलेत आणि म्हणून विरोधी पक्ष निष्प्रभ झालेत. हे देशाच्या पंतप्रधानाला सांगावं लागतं की मला तुमच्यामुळे कुठलीही अडचण येत नाहीये, मी निश्चिंत मनाने देशाचा कारभार करतोय. हे आपल्याला गेल्या 2-3 महिन्यात 6 महिन्यात किंवा 6 वर्षात सातत्याने दिसले. पण आता मोदी उघडपणे ते सांगायला लागले की आंदोलनजीवी जे आहेत त्यात संसदीय पक्ष जर गुंतत गेले तर ते अधिकाधिक परावलंबी होत जातील आणि तितकी मग त्यांची पक्ष संघटना दुबळी होत जाईल आणि सत्ताधारी पक्षाला अधिकाधिक यश मिळत जाईल. हे सत्ताधारी पक्षाने सांगायचं यासारखं संसदीय लोकशाहीचं दुर्दैव असू शकत नाही मित्रांनो, पण आहे वस्तुस्थिती. आणि म्हणून मोदी ते जे भाषण त्यांनी केलेलं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. वरकरणी तुम्हाला असं दिसेल की मोदी फार सौजन्यपूर्ण बोलतात, मोदी फार सोशिक आहेत, संयमी आहेत, उपरोधाने ते टीका करतात, पण त्यांच्या बोलण्यातला आशय आपण समजून घेतला पाहिजे. आणि तो आशय असा आहे की तुम्ही असेच चालत राहाल तर माझी सत्ता निर्धास्त आहे. हे मोदींनी राज्यसभेत जे काय भाषण केलं त्यातला आशय आहे. तो विरोधी पक्ष किती समजून घेतील मला माहिती नाही, पण मला सामान्य माझ्या ऐकणाऱ्यांना, श्रोत्यांना हे राजकारण समजून सांगावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला. तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असंच राजकारणाचे वेगवेगळे पदर उलगडून तुमच्यासमोर येतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.